ए वेटर, इकडे ये. हे बघ, हे 500 रुपये घे आणि खिशात घाल. तुझ्यासारख्याला याची लय गरज असेल. आजचा दिवस तुझी दिवाळी समज आणि मज्जा कर. मॅडम, बिल तर तुमच्या पतीने दिलं आहे. बघ हे कशासाठी? अरे, ती तुझी टीप आहे र. घे ना गपगुमान. भिकाऱ्याला भीक मिळतीया तर कशाला नखरे करतोयस? निशाच्या या वाक्यानं त्या 5 स्टार हॉटेलच्या टेबलावरती सन्नाटा पसरला. पण अभयच्या चेहऱ्यावर फक्त एक शांत स्माईल होती. मुंबईचं एक प्रसिद्ध सी फेसिंग 5 स्टार हॉटेल. आतल्या काचेतून अथांग समुद्र दिसत होता आणि आत श्रीमंतांची रेलसेल सुरू होती. अभय आज वेटरच्या युनिफॉर्ममध्ये हातात ट्रे घेऊन फिरत होता. खरं तर अभयचं व्यक्तिमत्व एखाद्या मॉडेलसारखं होतं, पण आज त्याच्या नशिबात लोकांची उष्टी भांडी उचलणं लिहिलं होतं. निदान बघणाऱ्याला तरी तसंच वाटत होतं. रात्रीचे 9 वाजले होते. हॉटेलच्या प्रवेशद्वारातून एक जोडपं आत आलं. मुलगा दिसायला गर्भश्रीमंत वाटत होता आणि त्याच्या हातात हात घालून चालणारी ती मुलगी, ती निशा होती, अभयची एक्स गर्लफ्रेंड. 5 वर्षापूर्वी निशाने अभयला हेच म्हणून सोडलं होतं की अभय, तुझ्याकडे ना पैसा आहे ना स्टँडर्ड. मला झोपडीत सडायचं नाही आहे. मी एका श्रीमंत मुलाशी लग्न करून सेटल होणार आहे. तुझी लायकी नाही आहे मला सांभाळायची. तिने त्याच्याशी टोकाचं भांडण करून सोडून दिलं. त्या दिवशी अभय खूप रडला होता. पण आज 5 वर्षांनी नियतीने त्याला पुन्हा आमनेसामने आणलं होतं. निशाने अभयला वेटरच्या कपड्यात पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक चमक आली. पण ती आनंदाची नव्हती, ती होती क्रूर समाधानाची. तिला वाटलं, बरं झालं हा इथे वेटर आहे, आज याची लायकी दाखवते. ती मुद्दाम अभय ज्या सेक्शनमध्ये होता त्या टेबलवरती जाऊन बसली. तिनं अभयला हाक मारली, एक्सक्यूज मी वेटर. अभयनं मान वर करून पाहिलं. निशा आणि तिचा नवरा. अभय क्षणभर थबकला, पण त्याने स्वतःला सावरलं. तो अत्यंत नम्रपणे त्यांच्या टेबलजवळ गेला. यस मॅडम, काय ऑर्डर आहे? निशाने नसत्या आवाजात आपल्या नवऱ्याला सांगितलं. हनी, हा बघ अभय, मी तुला सांगितलं होतं ना माझ्या कॉलेजच्या एका चिपकू मुलाबद्दल, जो माझ्या मागे वेड्यासारखा फिरायचा. हा बघ, तोच हा. आज इथे वेटरचं काम करतोय बिचारा. तिच्या नवऱ्याने, जो स्वभावाने चांगला वाटत होता, अभयकडे बघून एक ओशट स्माईल दिली. अभयने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने शांतपणे ऑर्डर घेतली. जेवण संपेपर्यंत निशाने अभयचा होईल तितका अपमान केला. ए वेटर, पाणी गरम आहे, दुसरं आण. हे नॅपकिन किती घाण आहे, नीट साफ कर टेबल. ती प्रत्येक गोष्टीवरती त्याला टोकत होती. तिला वाटत होतं अभय चिडेल, रडेल किंवा लाजेल, पण अभयच्या चेहऱ्यावरचं तेज तसंच होतं. तो प्रत्येक अपमानाचा घोट निमूटपणे पीत होता. जेवण झालं, बिल आलं. निशाच्या नवऱ्याने बिल दिलं. ते उठून जायला निघाले. तेवढ्यात निशाने मुद्दम आपल्या पर्समधून 500 रुपयांची कडक नोट बाहेर काढली आणि ती अभयच्या हातावरती टेकवली. हे बघ वेटर, मगाशी म्हटलं तसं हे घे 500 रुपये. मला माहिती आहे वेटरच्या पगारात घर चालवणं कठीण असतं. जुनी ओळख आहे आपली, म्हणून ही मदत समजून घे. अभयने ती 500 रुपयाची नोट घेतली. तो हसला आणि म्हणाला, थँक्यू मॅडम. निशा विजयी मुद्रेनं हसली. तिला वाटलं शेवटी भिकारी तो भिकारीच. घेतली ना भीक. ते दोघे बाहेरच्या गेटकडे निघाले. अभयने ती 500 रुपयाची नोट तिथेच उभ्या असलेल्या मॅनेजरकडे दिली आणि पुन्हा कामाला लागला. जेव्हा निशा आणि तिचा नवरा बाहेर पडणार होते तेव्हा हॉटेलचे जनरल मॅनेजर मिस्टर डिसूजा धावत त्यांच्याजवळ आले. एक्सक्यूज मी मॅडम, 1 मिनिट थांबा. निशा रागात म्हणाली, काय झालं आता? बिल तर दिलंय ना आम्ही. मॅनेजरने अत्यंत आदराने पण
कडक आवाजात सांगितलं, मॅडम, तुम्ही आता ज्या वेटरला 500 रुपये टीप दिलीत ना, ती रक्कम त्यांनी हॉटेलच्या चॅरिटी बॉक्समध्ये जमा करायला सांगितली आहे, अनाथ मुलांसाठी. निशा उपहासानं म्हणाली, का? त्याला कमी वाटले का हे 500 रुपये? मॅनेजर हसला आणि म्हणाले, नाही मॅडम, प्रश्न पैशांचा नाही, स्टँडर्डचा आहे. कारण ज्यांना तुम्ही वेटर समजून टीप दिलीत ते अभय सर या हॉटेलचे मालक आहेत. निशाच्या पायाखालची जमीनच सरकली. का? काय? मालक? मॅनेजरने पुढे सांगितलं, हो मॅडम, फक्त हे हॉटेलच नाही तर मुंबईत त्यांच्या अशा 5 ब्रँच आहेत. आज आमचा एक जुना वेटर अचानक आजारी पडला. स्टाफ कमी होता आणि गर्दी जास्त होती. कस्टमर्सला त्रास होऊ नये म्हणून अभय सर स्वतः युनिफॉर्म घालून वेटरचं काम करत होते. ते म्हणतात, कोणतंच काम छोटं नसतं आणि मालक तोच असतो जो आपल्या माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. निशाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिचा नवराही अवाक झाला होता. ज्याला ती भिकारी समजून हिणवत होती तो आज करोडोंचा मालक होता आणि तरीही जमिनीवरती होता. अभय युनिफॉर्म बदलून आता एका भारीतल्या सुटाबुटात लॉबीमध्ये आला. तो निशाच्या जवळून जात होता. निशाने मान खाली घातली होती. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. अभय तिच्याजवळ थांबला नाही, पण जाता जाता आपल्या मॅनेजरला गावरान ठसक्यात म्हणाला, पाटील, त्या मॅडमना गाडीपर्यंत सोडा आणि हो, सांगा त्यांना माणसाची किंमत त्याच्या खिशातल्या पैशावरून नाही तर त्याच्या काळजातल्या माणुसकीवरनं ठरती. गरिबाच्या हातावरती टीप देता येते पण नशिबावर नाही. अभय आपल्या मर्सिडीजमध्ये बसून निघून गेला आणि निशा त्या 500 रुपयाच्या नोटेसारखी तिथेच कोलमडून उभी राहिली. तिची श्रीमंती अभयच्या साधेपणासमोर आज पूर्णपणे उघडी पडली होती. त्या दिवशी निशाला एक गोष्ट समजली, वेळ कोणाचीच गुलाम नसते. जी व्यक्ती आज मातीत आहे ती उद्या महालात असू शकते आणि खरी श्रीमंती बँक बॅलन्समध्ये नाही तर संस्कारात असते. माणसाची किंमत कधीही त्याच्या पैशांवर, कपड्यांवर किंवा पदावर न ठरवू नये, कारण परिस्थिती कोणाचीही कायमची नसते. आज जो साधा दिसतो तो उद्या मोठा होऊ शकतो आणि आज जो श्रीमंत आहे तो उद्या रिकाम्या हातानेही उभा राहू शकतो. खरी श्रीमंती बँक बॅलन्समध्ये नसते तर ती माणसाच्या संस्कारात, नम्रतेत आणि माणुसकीमध्ये असते. दुसऱ्याचा अपमान करून कोणीही मोठं होत नाही, पण दुसऱ्याचा सन्मान करणारा माणूस मात्र नेहमी मोठाच ठरतो. म्हणून लक्षात ठेवा, पैसा माणसाला मोठं बनवत नाही तर माणुसकी आणि स्वभावच त्याला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तिच्यातला संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कदाचित ही कथा एखाद्याचा विचार बदलू शकते. शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माणुसकीचा संदेश पोचेल. धन्यवाद.